आंबेडकरी चळवळीचा झंझावात हरपला, पुरोगामी चळवळ आणि आरपीआय पोरकी झाली. आंबेडकर चळवळीचा झंझावात हरपला अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी माजी महापौर विवेक कांबळे यांना आदरांजली वाहिली. विवेक कांबळे यांच्या जाण्यामुळे आरपीआय आणि पुरोगामी चळवळ पोरकी झाली आहे. विवेक कांबळेंच्या प्रमाणेच आता चळवळीचे विचार पुढे नेण्याची जबाबदारी त्यांचा मुलगा श्वेतपद्म भैयावर असून त्याच्यासोबत आम्ही सदैव राहू असेही आठवले यांनी यावेळी सांगितलं. विवेक कांबळे यांना आदरांजली वाहण्यासाठी मिरजमध्ये शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी आठवले हे बोलत होते. या शोकसभेस कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासहित सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, मान्यवर उपस्थित होते. मिरजेतील महात्मा फुले चौकात विवेक कांबळे यांचा पुतळा बसवणे आणि मिरजेतील नवीन उड्डाणपुलास विवेक कांबळे यांचे नाव देण्यासाठी बैठक लावली जाईल. या कामी कामगार मंत्री सुरेश खाडे आणि मी स्वतः पाठपुरावा करेन असेही यावेळी आठवले यांनी सांगितलं. लाख मोलाचं असं नेतृत्व गमावल्यामुळं आरपीआयची फार मोठी हानी झाली आहे. श्वेत भैया यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहू असेही आठवले यांनी यावेळी सांगितलं. या शोकसभेत कामगार मंत्री सुरेश खाडे, माजी आमदार राजू आवळे, आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, डीपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे, माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, आरपीआयचे ज्येष्ठ नेते अशोक कांबळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, कार्याध्यक्ष संजय कांबळे, शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, वारकरी परिषदेचे विठ्ठल काकाजी पाटील, माजी नगरसेवक सुरेश रावटे, भाजपचे नेते मोहन वनखंडे, जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेश अध्यक्ष समित कदम, राष्ट्रवादीचे प्रमोद इनामदार, राष्ट्रवादीचे बाळासाहेब होनमोरे, आरपीआयचे तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे, नितेश वाघमारे, प्रभाकर नाईक यांच्यासहित सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान शोकसभेनंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विवेक कांबळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी विवेक कांबळे यांच्या पत्नी रेखा कांबळे, मुलगा श्वेतपद्म, मुली निशा आणि शताब्दी आणि कांबळे यांचे बंधू भास्कर कांबळे यांच्यासहित कुटुंबियांची भेट घेतली. श्वेतपद्म सोबत सर्व कुटुंबाच्या सोबत सदैव राहीन असा विश्वास यावेळी आठवले यांनी व्यक्त केला. त्याचं नाव विवेक होतं तसा त्याच्यामध्ये विवेक होता, धाडसी होता, बुलंद आवाजामध्ये बोलायचं, कडक शब्दामध्ये बोलायचं आणि आमच्या पक्षाच्या सभांमध्ये सुद्धा पहिल्या रांगेवर बसणारा तो कार्यकर्ता होता. तो वेग आता आपल्याला पाहायला मिळणार नाही. ही जबाबदारी आता भैयावरती आहे, त्यांचं कुटुंबही आहे आणि अनेक वेळेला म्हणजे या मिरजमध्ये जो बंगला बांधला त्यावेळेला त्याच्या उद्घाटनाने एकदम रस्त्यावर एका दलित समाजाच्या, बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्याचा बंगला रोज जाता येता बघायचं. अशा पद्धतीनं एक धाडसी असणारा असा एक धंदावा वेग म्हणजे रिपब्लिकन पक्षाचा नवीन आंबेडकरी चळवळीचा धंदावा तो आज आपल्यामध्ये राहिला नाही. माणसाचं जाणं जरी असलं तर एवढ्या लवकर काय जायचं, कशासाठी एवढ्या लवकर आपण जायचं? एवढं जास्तीत जास्त आपल्याला जगता येईल तेवढं जगलं पाहिजे आणि विवेक जगला असता जर तो अपघात झाला नसता.